नमस्कार, तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे। करमाळा तालुक्यातील पुनवर येथे मंगळवार दिनांक 10 रोजी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यात आला आहे। या पुतळ्याची उभारणी विना परवानगी झाल्याचे समोर येतात प्रशासनात खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की करमाळा तालुक्यातील पुनवर येथील श्री दत्त मंदिरा शेजारील मुख्य चौकातील मयूर सावंत यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत राजा शिवछत्रपती मित्रमंडळाच्या मावळ्यांनी रात्रीतून गनिमी कावा करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारला आहे। हा पुतळा खासगी जागीच उभारलेला असून त्याची पूर्ण निगा राखण्याची जबाबदारी या तरुणांनी घेतली असून गावातील कोणाचाही या पुतळ्याला विरोध नसल्याचे पुतळा उभारणाऱ्या युवकांकडून सांगण्यात आले आहे। दरम्यान पुनवर गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची माहिती गावाचे पोलीस पाटील बिभीषण नरसाळे यांनी पोलीस निरीक्षक रणजित माने यांना दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब पुतळा उभारल्याच्या ठिकाणी भेट देऊन विना परवानगी पुतळा उभारल्याबद्दल तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र आता पुतळा उभारण्यात आला असून प्रशासनाने कितीही कठोर कारवाई केली तरी हा पुतळा हटवणार नसल्याची भूमिका या तरुणांसह पुनवर गावकऱ्यांनी घेतली आहे। पुतळ्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। महसूल प्रशासनाचे करमाळा मंडलाधिकारी राजकुमार पांडेकर, ग्राम महसूल अधिकारी निलेश मुरकुट यांनीही पुनवर गावात दाखल होत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना पुतळा उभारण्यात आल्याची माहिती दिली आहे। मंगळवारी सकाळी 8च्या दरम्यान राजा शिवछत्रपती मित्रमंडळाच्या वतीने पुतळ्यासमोर मंडप टाकून प्रतिष्ठापनेची तयारी सुरू असल्याचे दिसून आले। पुतळा खासगी जागेत असला तरी पुतळा उभारणी अगोदर प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक होते। महापुरुषांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये याबाबत योग्य ती काळजी घेण्याबाबत तसेच पुतळ्याची योग्य ती निगा राखण्याबाबत संबंधितांना सूचनेचे पत्र देण्यात येणार असल्याचे करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले आहे। जय शिवराय, मी मयूर सावंत, राहणार पुनवर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। आज मंगळवार, आज पहाटेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आम्ही सर्वच ग्रामस्थांनी व शिवभक्तांनी गनिमी काव्यानी असा उभा केलेला आहे। नाही, गावकऱ्यांचा काही विरोध नाही, सगळ्या 18 पगड जातींचा आम्हाला सपोर्ट आहे। सदर पुतळा माझ्या स्वतःच्या खाजगी जागेत उभा केलेला आहे। प्रशासनाची भूमिका एवढीच आहे, फक्त पुतळ्याची विटंबना होऊ नये व त्याची निगा राखली गेली पाहिजे एवढंच प्रशासनाने सांगितलं, बाकी काय सांगितलं नाही। गावातल्या तरुणाचा जे राजा शिवछत्रपती मित्र मंडळ व सर्वच गावातले ग्रामस्थ यांना सगळ्यांना सेवा वाटून देणार आहेत आम्ही। वाटाड्याची सेवा प्रत्येकाने पार पाडायची, त्याच्यामुळं सगळे सेवा देणार आहेत। नमस्ते, मी गायकवाड रावसाहेब सूर्यभान। या ठिकाणी आपण हा जो छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केलेला आहे किंवा स्थापन केलेला आहे, तर हा पुतळा स्थापन करण्याच्या पाठीमागे छत्रपती शिवरायांचे जे मावळे होते 18 पगड जातीचे, सर्वांना बरोबर घेऊन अगदी लहानापासून थोरापर्यंत 18 पगड जातींना सर्वांना गोळा करून दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या सर्व मावळ्यांना गोळा करून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यामुळे आमच्या गावामध्ये बसवलेला हा जो पुतळा आहे हा सर्व जाती धर्मातील लोकांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मानसिकतेतून, त्यांच्या विचारातून हे गावाचं भूषण असल्याचं आम्हाला असं प्रतीत होतंय आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याला आमच्या गावातून कुणाचाही कसल्याही प्रकारचा विरोध असणार नाही। उलट आम्ही सर्व समाजातील लोक मिळून 18 पगड जातीचे जे सर्व समाजाचे जे लोक आहेत हे सर्व लोक मिळून आम्ही या ठिकाणी त्याचं संरक्षण करण्याची ही जबाबदारी स्वीकारून अगदी आमच्या पद्धतीनं प्रत्येक जण त्याचं संरक्षण करेल अशी मी सर्वांच्या आणि ग्रामस्थांच्या आणि 18 पगड जातीतील समाजाच्या वतीनं अगदी हमी देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो। नाव माझं मंगेश बाबासाहेब लांडगे। सर्वांना जय शिवराय, जय भीम। प्रथमतः मी एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांचाच पुतळा उभा करण्यासाठी परवानगी लागते ही फार मोठी शोकांतिका आहे।
पण असो, प्रशासनाचे काय असेल ते असेल. पण मी या ठिकाणी एवढं सूचित करतो की हा जो अश्वारूढ पुतळा आमच्या पुनवर गावामध्ये बसवलेला आहे, त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही गावकऱ्यांच्या वतीने एकदम योग्य पद्धतीने निष्ठापूर्वक पार पाडू. तसेच महाराजांचा जो पुतळा आहे त्यांची सेवा आम्ही प्राणापेक्षाही जास्त पूर्ण करू, एवढंही आपल्याला हमी देतो. आणि आमच्या 18 पगड जातीचं या ठिकाणी कसलंही कुठंही काही नाही. त्याच्यामुळं हा पुतळा जो बसवला आहे त्याला आमचं पूर्णपणे सहकार्य आणि समर्थन राहील, एवढंच आश्वस्त करतो. जय शिवराय, जय भीम. जय जाऊ. मी अमित गोगरे, संभाजी ब्रिगेड करमाळा तालुका अध्यक्ष. आज या ठिकाणी पुनवर ग्रामस्थांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे त्याला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पूर्ण पाठिंबा देत आहोत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला या महाराष्ट्रात परवानगी लागते, ही मोठं दुर्दैव आहे. तरी प्रशासनाला माझी अशी विनंती राहील, त्यांनी या पुतळा बसवला ह्याला गावकऱ्यांना सहकार्य करून पुतळा लिगलाइज करायला परमिशन द्यावी, अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रशासनाला विनंती करत आहे. जय जाऊ, जय भीम. मी रामभाऊ नारसाळे, पुनवर. आपल्या गावात आज जे छत्रपतींचा पुतळा उभारलेला आहे तो गावासाठी एक मोठा आनंदाचा क्षणच आहे. तरी आमच्या पुनवर गावामधून कुठल्याही समाजाचा, कुठल्याही जाती धर्माचा कसलाही विरोध नाही. त्यामुळे आमच्या सगळा 18 पगड समाज हा पुतळा बसवण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी आज सज्ज आहे. त्यामुळं कुणाचाही विरोध नसल्यामुळं कुणीही याच्यावर काहीही शंका घेण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज, आज आपण या ठिकाणी बघतोय की पुनवर गावातील सर्व शिवप्रेमींनी या ठिकाणी पहाटेच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ असा पुतळा या ठिकाणी उभारला. आणि आपण आत्ता बाईट पाहिल्या, पुनवर गावातील विविध समाजातील सर्वच नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. खरं तर तसं पाहायला गेलं तर पुनवर हे गाव नेहमीच जातीय सलोखा, सामाजिक सलोखा जपणारं हे गाव नेहमीच एक आदर्श गाव आहे. त्याच पद्धतीनं सर्व समाजातील सर्व 18 पगड जाती, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आज पुनवर गावातील सर्व समाजातील सर्व 18 पगड जातीतील सगळे नागरिक एकत्र येऊन या ठिकाणी पुतळा उभारायचं काम केलं. खरं तर त्यानिमित्त मी सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रशासनाला देखील विनंती करतो की अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्यांनी या ठिकाणी प्रशासनानं येऊन पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं की कुठलीही विटंबना होता कामा नये. त्यांनी प्राथमिकदर्शी पाहणी करून ते गेलेले आहेत. पुढील काय आता त्यांची जी काही सूचना वगैरे येतील त्याकडे सगळ्यांचं सध्या लक्ष आहे. धन्यवाद.